हाय गाईज, कसे आहेत तुम्ही सर्व? होप तुम्ही सर्व मस्त असणार. तर आज मी ना घरी ना मोमोज बनवणार आहे. तर तुम्हाला सुद्धा ती रेसिपी मी शेअर करणार आहे. मी काय काय कुठला मोमोज बनवणार आहे, चिकन बनवणार आहे की व्हेज मोमोज बनवणार आहे ते सर्व दाखवणार आहे. आता मी नाश्ता घेऊन येते माझ्यासाठी आणि ना मला मैद्याचं पीठ सुद्धा आणायचं आहे आणि दूध वगैरे नाश्ता वगैरे घेऊन यायचं आहे. आता मी नाश्ता घेऊन येते, मग मी तुम्हाला नाश्ता घेऊन येते, नंतर थोड्या मिनिटांनी भेटते. चला गाईस, आता मी नाश्ता घेऊन आलेली आहे, तुम्ही बघू शकतात. तिकडे दुकानावर गेले ना 150 नाही तर 200चं बिल होतं. लय महागाई चालू झालेली आहे. आता अरे हम तो गरीब हैं, एक गरीब किसी को क्या दे सकता है. मैद्याचं पीठ सुद्धा घेतलेलं आहे. तुम्ही मोमोजची तयारी करणार आहे. बघू आता मोमोज मी फर्स्ट टाइम घरी बनवणार आहे. तर मी वेफर दूध कॉफी सुद्धा बनवणार आहे. तुम्हाला सुद्धा दाखवू मोमोज कसा बनते. तर आपण रेसिपीला स्टार्ट करू. चला, तर मी एक प्लेट घेतलेलं आहे, त्यामध्ये मैद्याचं पीठ टाकलेलं आहे. अर्धा मैद्याचं पीठ ठेवलेलं आहे मी. तर मी 2 चम्मच मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यावर तेल 3 का 4 चम्मच तुमच्या अंदाजाने तुम्ही तेल टाका. मी 4-5 चम्मच तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यावर थोडा पाणी टाकून घ्या तुम्ही आणि चांगल्यापैकी डो मिक्स करा. जास्ती एकदम पातळ करू नका तुम्ही. तर मी करते तसंच तुम्ही करा. तर तुम्ही बघा वरवरनं जास्ती पाणी टाकायचं नाही, एकदम थोडा थोडा टाकायचं पाणी. तर बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यावर थोडं पाणी टाकलं, त्याच्यानंतर मग तुम्ही तेल सुद्धा टाकू शकतात. तर त्याच्यामध्ये ना यतीश आलेला, तर यतीश बोलतो की मी ड्रॉइंग केलेलं आहे बघ. तर बघू शकता तुम्ही. तर मी थोडं तेल अजून एकदा टाकलेली आहे. मग आता मी काय काय भाजी घेतलेली ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. आता मी गाजर साफ करते आहे, गाजरला सुद्धा बारीक करणार आहे. मी आता काय काय भाजी घेतली मी तुम्हाला सांगते. तर बघू शकता गाजर एकदम बारीक करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मी कांदा घेतलेला आहे, कोबी घेतलेली आहे, अद्रक लसूणची पेस्ट आहे, कांद्याची पात आहे आणि गाजर आहे आणि बोनलेस चिकन आहे, तेजपत्ता आहे, दालचिनी आहे, स्टार आहे. तर सर्व त्याच्यामध्ये टाकते. चिकनला बॉईल करायचं आहे. तर आता बघू शकता तेल गरम झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे. तर बघू शकता आम्ही अद्रक लसूणची पेस्ट घरीच बनवतो. तर आता मी कांदा टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर कांदा थोडा ब्राऊन करणार आहे. तर बघू शकता तुम्ही. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला सुद्धा प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला भरभरून प्रेम द्या तुम्ही. तर तुम्ही बघू शकता सर्व मिक्स करायचं आहे अद्रक लसूणमध्ये. आता मी सर्व भाजी वगैरे टाकून घेणार आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला बाहेरचा आवाज येत असला तर इग्नोर करा. आणि आपला चिकन सुद्धा बॉईल झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तर चिकनला ना थोडा कच्चाच ठेवा. तर बघू शकता. तर चिकनला एकदम बारीक बारीक पीस करायचं आहे, तुम्ही बघू शकता. मी थोडा चिकनला कच्चाच ठेवलेला आणि मी ना चिकन भाजीमध्ये टाकून सुद्धा घेतलेला आहे, त्याला मिक्स केलेला आहे. तुम्ही बघू शकता. चांगला मिक्स करायचं. त्याच्यानंतर काली मिरी पावडर टाकायची आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका, मी माझ्या अंदाजाने टाकलेला आहे. तर त्याला मिक्स करायचं आहे, त्याला चांगला मिक्स करायचा आहे. तुम्ही बघू शकता किती गरम आहे, वाफ बघू शकतात किती येत आहे बघा. तर आता आपलं पीठ सुद्धा नरम झालेलं आहे. तर त्याला 10-15 मिनिटं मी ठेवलेला होता झाकून. तो आपला सॉफ्ट झालेला आहे. तर त्याला ना एकदम पातळ लाटणार आहे, बघू शकता तुम्ही. एकदम पातळ लाटणार आहे. मला ना चपाती बरोबर गोल येत नाही करता. तर मी आता स्टफिंग सुद्धा टाकलेला आहे. तो डिझाईन आहे ना पहिली टाइमच फर्स्ट टाइमच चांगला बनलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर मोमोज आपले सर्व रेडी झालेले आहे शेप देऊन सुद्धा. आणि मी मोमोज फ्राय करणार आहे, स्टीम मोमोज नाही करणार आहे. स्टीम मोमोजला खूप टाइम जातो फ्राय. मोमोज रेडी झालेले आहेत, तुम्हाला सुद्धा दाखवते मी. तुम्ही बघू शकता. तुम्ही बघा रेडी झालेले आहे. मी टेस्ट सुद्धा करते. गरम अजून वागवू शकता. तुम्ही सुद्धा पहा.
गरम आहे. बाहेर कसा मोमोज वगैरे तसाच झालेला आहे सेम. तुम्ही बघू शकता आतमध्ये टफिन्स. नाही मम्मीला सुद्धा देईन टेस्ट करण्यासाठी. तुम्ही सुद्धा बघा. चला ब्लॉग इकडेच एंड करते. जर तुम्हाला हा माझा मोमोजची रेसिपी मी तुम्हाला शेअर केलेली तुम्ही सुद्धा ना ट्राय करून बघा तुमच्या घरी. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मला भरभरून प्रेम द्या. माझी इंस्टाग्राम आयडी सुद्धा इकडे, मला तिकडे जाऊन फॉलो सुद्धा करा. तर मी तुम्हाला अशीच रेसिपी शेअर करत जाईन. आणि मी तन्नू आता आणि गाईस तुम्हाला सांगते तन्नूला ना काही रेसिपी येत नाही. तिला सुद्धा डाळ, फक्त तिला डाळ येते बनवता. काय चिकन कढी वगैरे काही तिला येत नाही. तर तुम्हाला असं पाहिजे असं तन्नू आणि माझ्यामध्ये चॅलेंज व्हायला तर तुम्ही प्लीज मला कमेंट करून सांगा. मग तन्नू आणि माझ्यामध्ये चॅलेंज असणार आहे. संडेला असणार आहे. आणि ना तन्नूनी नवीन फोन सुद्धा घेतलेला आहे. मी त्याच्याबरोबर ब्लॉग काढलेला आहे. तुम्ही ते सुद्धा बघा. मी हा ब्लॉग पहिला टाकणार आहे. मग 2-3 दिवसानंतर तो वाला ब्लॉग टाकणार आहे. की एडिटिंगला खूप लेट होतोय आणि अपलोड व्हायला सुद्धा खूप लेट होते ना, म्हणून मी 2-3 दिवस सोडून ब्लॉग टाकते आहे. तर तुमचा असेच प्रेम करत जावा तुम्ही आम्हाला आणि आम्ही सुद्धा असेच मेहनत करत जाऊ. तर आतासाठी बाय.